हॅलो. हा बोला ताई. हॅलो. हा हॅलो. हॅलो. बोला ना ताई, बोला. सुनीता ताई का? हो. कधीची मी फोन करण्याचा प्रयत्न करते तुम्हाला, अरे पण काही बापरे. लागतच नाही. मी जवळजवळ 4-5 वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघते. बापरे, अं, मग तेव्हापासून लागला नाही फोन? नाही, आता 10-15 दिवसापासूनच करते ताई फोन मी. अच्छा अच्छा. हा. हा. सगळ्यात पहिले मी तुमची अनुभव शेअर माफी करत. मागते. हा हा. अं, कारण मला ना प्रदीप दादांनी खास तुमच्या चॅनलवरती अनुभव शेअर करायला सांगितला होता. बघा, हो. कधी सांगितलं होतं दादांनी? 2 वर्ष झाले ताई. बाई. मग तुम्ही अजून मला ना शेअर केला अचानक नव्हता? फोन आला ना तुमचा, तर बोलायला पण सुचत नाही. हा, मग तुम्ही थोड्या वेळाने करा पाहिजे तर. नाही, करते बोलते मी. बर असं. बर. हा. म्हणजे काय झालं, 4 वर्ष झाले माझे मिस्टर ना सर्व्हिसला आहेत, पोलीसमध्ये, पण कामावरच जात नव्हते काही. असं. अय्या. हा हो. हा. मग खूप त्रास काढला आम्ही, खूप त्रास काढला. मला अरे एकच मुलगा आहे. मग हा. नाशिकला जाऊन राहिलो, तिथं तिथं माझ्या मुलांनी काम केलं. मग तिथं आम्हाला त्यांनी सांभाळलं, पगार पाणी बंद सगळं काही. अरे मग हो. आता मला बोलता पण येत नाही काही. बाई गो, एवढी हाल हो ताई? हो, लय. आणि का म्हणजे जात नव्हते ते? त्यांना काय प्रॉब्लेम होता? घरचेच असतात ना, नातेवाईक दुश्मन ताई. हो हो हो. असं अजून पण चालू आहे त्रास तसा. हा पण हा. सण करतोय, काढतोय. पण स्वामींनी शांत केलं वातावरण घरातलं माझ्या. हो ना, हो ना. हो. आणि मुलं किती ताई तुम्हाला? एकच मुलगा आहे माझा ताई. हो. बापरे. हो. आम्ही मुलगी? तिघं पण माळकरी आहे आणि तिघं पण स्वामी सेवा करतो ताई. अरे हा. वा. मला ना माझ्या मैत्रिणीने या सेवेमध्ये आणलं. हा खेडेकर नावाची माझी मैत्रीण आहे ती. हा हा. त्रास स्वामींनी म्हणजे परीक्षा पण लय घेतली असं. आणि मग असं मी एक दिवशी मग नाशिकहून इकडे आलो आम्ही. आणि हा मग माझ्या मुलाला म्हणलं प्रदीप दादांकडून आपण सेवा घेऊ. तर मग सेवा घेतली मी. हा तर हा. दादांनी लगे मला ऑनलाईन सेवा दिली. हा. हो. हो. दादा बोलले तुम्हाला 13व्या दिवसात म्हणे अनुभव येईल. हा म्हणजे हा सर्टिफिकेट पण मिळत नव्हते यांना हजर होण्यासाठी काही. हा मी हा मुंबईमधून बोलते. हो. हा. असं. आणि मग मग 13व्या दिवशी सर्टिफिकेट मिळालं ताई. 21व्या अय्या. दिवशी दादा बोलले 21व्या दिवशी हजर होते. खरंच माझे मिस्टर हजर झाले अय्या. त्याच मग आता दिवशी. जातात ताई बरोबर? हो, जातात. मधून राहतात, पण एवढं नाही. पहिले म्हणजे 4 वर्ष, 2 वर्ष असे राहायचे. म्हणजे म्हणजे घरचेच काय दुश्मन. त्यांना असं काय व्हायचं, त्यांना जायचं नाही म्हणजे दादा कारण? ताई असंच करणीचा प्रकार हो. साडेसाती मागे लावलेली. घरचेच आई आमचे गं. दुश्मन. सख्खी घरचेच आहेत. आता नाव नाही सांगत मी हा हा. त्यांचं. हो. असं. पण मग अमावस्येला ना असं घरातनं नारळ वगैरे फिरवून. नाही ताई, म्हणजे चेडा नाही का, चेडाचा प्रकार तसं अच्छा अच्छा अच्छा. असं माझ्या आमच्या लावलेलं आहे. म्हणजे हा. आता मी तुमच्याशी बोलते ना, ते सुद्धा ऐकत असणार. इतका भयंकर त्रास आहे. बापरे. हो, लय त्रास आहे. बाप. असं. मग दादांनी सेवा दिली. मग हजर झाले. मग आम्ही पहिला पगार घेतला आणि लगेच आम्ही नांदूर शिंगोट्याला फर्स्ट टाइम गेलो ताई. अच्छा. तर दादा नव्हते. मग मठामध्ये शांत वातावरण होते. म्हटलं काय मी इतक्या लांबून आले, स्वामी दादांची भेटणी झाली ना, असे डोळे झाकून पाया पडत होते मी. हा हा. तेवढंच दादा समोर येऊन उभे राहिले माझ्या. अय्या. प्रदीप दादा. हो. बाप रे. हो. मग मध्ये गेले. हम्म. मध्ये गेलो. म्हणे ताई आज काय आपलं दरबार वगैरे काय नाही. म्हणलं दादा मला काही नाही प्रश्न विचारायचा, मला फक्त ना तुमचं दर्शन घ्यायचं होतं म्हटलं. हा असं. हा. मग म्हटले आई तुझे ना सगळे इच्छा पूर्ण करणारे स्वामी. हो. अय्या. सगळे इच्छा पूर्ण करणारे. मग आम्ही काही दान असतं ते दान केलं तिथं. हा हा असं. हा. हो, दान केलं. मग आलो आम्ही इकडं. मग मला म्हणे, मी म्हटलं मी सुनीताताईंच्या मोबाईलवरून खूप तुमची कीर्ती ऐकली दादा. हा मग हा. मला म्हणे मग लवकर अनुभव शेअर करा. आणि असं. मग तरी तुम्ही 2 वर्ष लावले ताई? काही मनस्थितीच बरोबर नसते हो. हो ना. अच्छा. हा हो, हा. मनस्थितीच बरोबर नसते. मग तेव्हा ना माझे मिस्टर कामाला जायचे. 4 वर्ष घरी होते ताई. पगार पाणी बंद. खूप बापरे. वाईट हालत. हो. मग ताई मुलाचं शिक्षण झालं की नाही मग? हो ताई, ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझ्या मुलाचं. हो. बघा अशा याच्यात शिकला मुलगा. हो. पण माझा मुलगा पण माळकरी ताई, सगळं चांगलं आहे. वा माझ्या मुलाचे वा पण वा. संस्कार खूप चांगले आहे ताई. अरे हो. वा. हो. मी मग आता रात्री पण मुलगा जॉब करतो ताई? ताई 1 वर्ष झाला मुलगा जॉब शोधतोय. त्याला जॉब नाही. प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 महिने थांबून ठेवतात आणि घेतच नाही ताई. काय हो ना. शिकला म्हणजे ग्रॅज्युएशन कशात केलं त्याने? कॉमर्समध्ये केलेलं आहे ताई. त्याचे हो. कोर्स पण सगळे झालेले आहेत ते कॉम्प्युटरचे ताई. हो हो. का? मग त्याला हो. एमबीए वगैरे पण करायला सांगायचं ना ताई? करतोय सगळे. सारखी त्याची जिद्द चालू आहे पण ताई. नाही एमबीए एमबीए अपयशच येतंय. अपयशच येतंय ताई. हातात एमबीए असं. करायचं ताई. एमबीए ने हो. ना पटकन हो. जॉब लागतो. हो. हो. हं? असं. हो. हो. होईल ते पण माझे स्वामी मिस्टर इच्छा पण ताई पूर्ण कर. ना स्वामी सेवा करतात. अरे आणि वा.
कसलंच व्यसन नाही, पहिल्यापासून कसलंच नाही ताई. घरचेच आमचे दुश्मन बनले. हा हो ना. हा. हा ना, पोलीस मध्ये असून काही कमवलं नाही ताई, काय नाही. इतकं जीवन आमचं ना उद्ध्वस्त करून टाकलंय ताई. पण असं. आता आता व्यवस्थित आहे का थोडंफार? हो हो, जातात आता जातात. हो हा ताई, हा. मी रोज तुमचे अनुभव ऐकते रोज. हा आणि ना. माझी ना फर्स्ट कमेंट आणि फर्स्ट लाईक माझं असतं तुमच्यामुळे. हो का? हो ताई, हो रे. आता पण नाही. रात्री पण एक अनुभव आला. मी माझी पहिली कमेंट होती आणि पहिलं माझं हा लाईक होत. ना. मी बघते कोणी लाईक केलेलं आहे, कोणी कमेंट केलेली. ताई रोज असतं माझं. हा ना. जास्त काय मला एवढं मोबाईल मधलं येत नाही, पण मुलाकडून मी थोडं थोडं शिकले कमेंट कशी हा करायची. हा हा हा. मुलांनी माझे शिकवलंय मला. बघा हो. किती छान. खूप ताई, माझ्या स्वामींची मी प्रचिती येते मला खूप ताई. रोज माझ्या घरात फुलपाखरू येतात. ताई बघा दिव्यामध्ये तुमच्या रोज फुलं येतात, रोज फुलं. ताई गालावरती टिचकी मारून फुलपाखरू जातं, इथपर्यंत अनुभव. बापरे, काय पाहिजे गुरुचरित्राची तुम्हाला? गुरुचरित्राचे पारायण करते ना ताई, त्याच्यावरती माझे येऊन बसतात बापरे, किती फुलपाखरू ताई. सुंदर. हो ताई. हो, रोज माझी ताई दादा. तुमचं इतकं चांगलं होईल ना, हो आणि ताई, मुलाचं पण इतकं छान माझ्या होईल. हो ताई, तुमचे माझ्या पाची दिव्यात ना बोट तुपात राहिल्यासारखं. हो ताई, माझ्या दिव्यात ना साक्षात स्वामी आलेले. मी तुम्हाला फोटो पाठवेल आणि माझ्या अनुभवावर तो फोटो लावा तुम्ही. नक्की नक्की हो पाठवा ना ताई मला हो फोटो. हा हो. हा, हा, मी हा शेअर एक करते. अनुभव माझे मिस्टर हजर झाले प्रदीप दादांच्या कृपेने ताई. हो ना तर ताई, त्या किती. दिवशी मी त्या मठात जाऊन बसले ना दादांच्या ताई, हा हा. पांढऱ्या कलरचं श्वान आलं आणि माझ्या मांडीवर येऊन बसलं ताई त्याच वेळेला. हा, तर बापरे. आमचे ना हकलायला लागले. म्हटलं हकलू नका स्वामी ते. असं हा. ताई. मग ना आम्ही तिथून दर्शन वगैरे घेऊन निघालो ना, तर ते माझ्या मागे मागे यायला लागलं मला सोडवायला. अय्या. मग मी दुकानातून ना बिस्किटच्या पुडा घेतला, त्याला खाऊ घातला ना ताई, तर ते रस्ता क्रॉस करून नांदूर शिंगोट्याचा माझ्या मागे येत होतं. म्हटलं नको गाडी बिडी उडवल ना ताई. तर बरोबर एक बरोबर. बाप कसा लेकीला सोडवायला येतो, अशा प्रमाणे ते माझ्याकडे बघत होते ताई. माझ्याकडे ते फोटो सुद्धा आहेत, मी तिथं अय्या, काढले. सगळे फोटो पाठवा ताई. हा हो, फोटो सुद्धा आहे आणि त्याच्याबरोबर मी ना फोटो पण काढलेले आहेत ताई तिथं. हा. नाही, मला पाठवा हो, सेपरेट ह्या आणि नंबरवर. भरपूर वेळा आम्ही ना आता मागच्या महिन्यात पण जाऊन आलो नांदूर शिंगोट्याला आम्ही. अरे वा. दरबाराला वगैरे नाही गेले, पण मी ऑनलाईन सेवा घेतली ना तरी स्वामी हा दादा मला ना हा. सेवा देतात ताई. दादा मला लगेच नाही सेवा देतात. हो हो. हो ना. भरपूर मी ना सेवा आहे. एवढे 1.5 वर्षात ना 9-10 गुरुचरित्र पारायण केले. परत 9-10 नवनाथ पारायण केले. श्रीपाद श्री वल्लभांचे पारायण केले ताई. रोज बापरे. माझी सेवा, भरपूर सेवा चालू आहे ताई. म्हणजे स्वामी अरे करून देतात माझ्याकडून. वा. हो, खरंय खरंय. असं घरचे स्वामीच. ताई दुश्मन बनले, आम्हाला पूर्ण वाट लावून टाकली. काही असं नाही, मला आता ना ताई सगळं छान होईल ताई. हिंमतच होत नव्हती हो. का बरं काय माहिती हो, अनुभव शेअर करायला. आणि आता एकदा बघा ताई, तुम्ही अनुभव शेअर केलाय ना, हो हो तुमची प्रगती दुपटीने वाढेल बघा. हो हो. हम्म. माझा मुलगा पण करतो, माझे मिस्टर पण करतात ताई. आम्ही तिघं पण खूप सेवा करतात ताई. आणि अरे मी वा. खूप गरीब मुलींना, अशा ना नवऱ्यांचा आधार नाही ना, अशा मुलींना खूप सेवेमध्ये आणले ताई. मी स्वतः फोटो घेऊन दिले, माळा घेऊन दिल्या त्यांना. अरे वा. हो ताई. आणि सगळेजण माझ्याशी बोलतात फोन करून, ताई असं झालं, ताई तसं झालं. हो ना, खरंच ताई. किती हो. छान. आणि ना ताई, मी 8 दिवसापासून ना बघत ताईंना फोन लावते, पण काय उचलत नाही हो. हा हा. हे मुलाचं काहीतरी नोकरीसाठी हो ताई, नाही, चांगला जॉब होईल ताई मिळण्यासाठी. त्याचा पण. आता तुम्ही अनुभव शेअर केलाय ना, हो हो. लवकरच तुम्हाला तो पण अनुभव तुम्ही शेअर कराल बघा. आणि एक असं मला प्रश्न विचारायचा होता ताई. हा माझ्या मुलाला एक स्थळ आलंय, तर मुलाला पण मुलगी पसंत आहे, त्या मुलीलाही माझा मुलगा पसंत आहे. आम्ही दोघी एकमेकांना सगळे, म्हणजे दोन्ही घर एकमेकांना सगळं ओके आहे. हा. पण ताई ना हे जमत नाही हो, गुण जमत नाही. ताई, गुण जमत नाही तर जरा तुम्हाला थांबावं लागेल. हा ना. हा. तेच ना, म्हटलं जबरदस्ती करून पण नाही फायदा ना नाही ताई. नाही नाही, असं नाही हो, करायचं. असं हो. हम्म. आणि मागच्या वर्षी तर ताई अनुभव सांगते, मला ना मी आजारी पडणार होते. हा म्हणजे ना वासुदेव आले माझ्या गॅलरीच्या बाजूनी, हा वाजत वाजत आले ते. मग मी त्यांना 11 रुपये दिले. हा. ते का म्हणले, ताई एक बाई तुझ्या मागे हात धुवून लागली, तिचं वर्णन पण सांगितलं. हो. हा. हो, सासरकडचीच आहे ती. मी तिचं हा काही नाव नाही सांगत आता तुम्हाला. हा तर म्हणे तुला म्हणे तोडगा देतो म्हणे 3 रुद्राक्षांचा. पण मला वाटलं ताई हे लोक काय पण सांगतात बरं का. हा तर हा मी काय त्यांना बोलले, म्हणजे मी गॅलरीमध्ये आणि ते गॅलरीच्या बाहेर होतं, आम्ही खालीच राहतो. हा. तर म्हटलं जाऊ द्या, म्हटलं माझे स्वामी तिला बघून घेतील. ताई बरोबर. त्यांनी ना छातीतून स्वामींचा मोठा फोटो काढला अय्या. आणि मला काय म्हणले, मग आम्ही कोण आहे असं बोलले ताई. तर मी बापरे. ना काय बोलू काही कळालं नाही ताई. मी हा. खूप ढसाढसा रडायला लागले तिच्याकडे बघून. म्हटलं अय्या. तुम्ही स्वामीचे ना, असं बोलले आणि ते पटकन निघून गेले ताई. अय्या. हो, पटकन निघून गेले ताई. हाय तर मला ते एवढे बोलले, तुझ्यावर ना विघ्न येणारे 2-3 दिवसामध्ये ताई. खरंच माझ्या छातीत खूप दुखायला लागलं. मला 3 डॉक्टरांनी घेतलं. बापरे. मग ना एका दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं ताई. मग तिथं ना
उपचार केला सगळे रिपोर्ट नॉर्मल आले ताई. बघा. काही नाही निघालं, काही पण नाही निघालं ताई. सगळे रिपोर्ट माझे चांगले आले. अरे हो वा. हो, असा एक अनुभव. हा बापरे. हा खूप छान त्याच्याने ताई. मी हो शेअर करते आणि पुढचा अनुभव मुलाचा शेअर कराल बघा तुम्ही. हं? हो हो. हं, आणि तेच अजून एक आयुष्याबद्दल. छोटासा अनुभव सांगते ताई. नाही तो माझ्या आपण सेपरेट घेऊ, हा मोठा होतोय ना ताई. हो चालेल चालेल. हं? हो चालेल. ते थँक्यू ताई. सांगते. खूप आनंद झाला मला हो, तुमच्याशी ते बोलून. सांगते. मी हो करते सेपरेट फोन लगेच. हो चालेल चालेल. हो ते चालेल. हो सांगते. चालेल.